खरं तर त्याच्यात मेहनत आहे, प्रचंड काम शिंदे साहेबांनी केलं. जी काही माहिती कसं आहे का आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूनं लागत असतो आणि 50-56 आमदारापैकी 40 आमदार जर शिंदे साहेबांच्या बाजूनं आहे अर्थातच शिवसेना तिकडे आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. दोन्ही गटाने आमदार अपात्र संदर्भात याचिका दाखल केलेल्या होत्या, परंतु याचिका त्यांनी फेटाळलेली आहेत आणि दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलेल्या आहेत. कसं पाहता, एकीकडे शिवसेना शिंदेची, परंतु आमदार अपात्रतेवर अध्यक्षांनी कुठलाही निकाल दिलेला नाही. मला वाटते खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आपापल्या ताकदीवर लढा असं त्याचा उद्देश आहे. तर हेच बयान असतं, आमच्या विरोधात ग्रस्त आम्ही असंच म्हटलं असतं. भाजपकडून संविधान याचा ना तर संविधानाचा काही फार कुठलाही विषय कुठे लावण्यात काही अर्थ नाही. आधी एकनाथ आरोप आहे, संजय राऊत बोलतात. मला असं वाटतं का कुठलीही गोष्ट एकतर्फी पाहता कामा नये. आपण शिंदे साहेबांवर आरोप करत असताना आपल्यामध्ये काय कमी आहे, आपल्यामध्ये काय दोष आहे हे तपासणं फार गरजेचं आहे. फाईन.